नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो, 2 दिवसापासून बघा परीक्षा परिषदेच्या अधिकृत वेबसाईटवरती एक टॅगलाईन काय करतीये, सतत फिरतीये आणि त्या टॅगलाईनमध्ये खऱ्या अर्थाने तुम्हाला काहीतरी सूचित करण्यात येतंय. तर ती काय म्हणतंय आपण बघूया. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट परीक्षा 2025चे नियोजन लवकरच परीक्षा परिषदेमार्फत करण्यात येत आहे. तरी पात्र उमेदवारांनी सदर परीक्षेबाबत आवश्यक ती पूर्वतयारी करावी असे आवाहन करण्यात येत आहे. तर बांधवांनो, या टॅग लाईनवरून आपल्या लगेच लक्षात यायला पाहिजे की जे आपले पात्र उमेदवार आहे, पात्र म्हटले मग पात्र कोण असतं की ज्यांना 1ली ते 8वी काय करायचं आहे, काम करायचं आहे शाळेमध्ये जिल्हा परिषदेवर, त्यांना टीईटी पास होणं बांधवांनो अत्यंत काय आहे गरजेचं असतं. ज्यांना बांधवांनो 9वी ते 12वी काम करायचं आहे त्यांना बीएड असणं गरजेचं असतं. हे 2 पात्र असतात. कुणालाही 1ली ते 8वी जर काम करायचं असेल तो डीएड धारक असेल किंवा बीएड धारक असेल, टीईटी शिवाय पर्याय नाही. त्यामुळं हे जे पात्र उमेदवार आहे यांनी कुठली तयारी करावी असं परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवर आलेलं आहे. त्यामुळे मला तुम्हाला सूचित करायचं आहे, मागच्या वेळेस बरेच असे विद्यार्थी होते, अभ्यास चांगला झाला होता, परंतु बांधवांनो काही जे लागणारे त्यांना डॉक्युमेंट आहे का ते त्यांच्याकडे उपलब्ध नव्हते. मग असे कुठले डॉक्युमेंट आहे की जे आपण 1-2 महिने अगोदरच काय केले पाहिजे, तयार करून ठेवले पाहिजे की जेणेकरून त्या परीक्षेच्या काळात आपल्यावर जे प्रेशर येत असतं मग ते प्रेशर कमी व्हावं आणि आपण परीक्षेची पूर्वतयारी करावी. आता हे माझं म्हणणं नाही बरं का, आता खालून बऱ्याचशा मुलांच्या कमेंट येतील, काही मुलं कमेंट करतील, तर मी आधी तुम्हाला माझं काय म्हणणं आहे ते आधी तुम्हाला सांगतो आणि नंतर प्रश्न उत्तराचा तास घेतो, ठीक आहे. तर ही टॅगलाईननुसारच मी तुम्हाला गायडन्स करतोय, माझा दुसरा काही उद्देश नाही आहे, ठीक आहे. कारण पूर्वतयारी करावी. आता जे मुलांचं डीएड झालेलं आहे बरेच दिवसाचं, 1-2 वेळा त्यांनी 2017ची 2022ची टेट परीक्षा दिली, त्यांना माहिती आहे. पण जे नव्याने 2022 नंतर ज्यांचं डीएड झालंय, 17 नंतर ज्यांचं डीएड झालंय, ते मागच्या टेटला पात्र नव्हते पण आता पात्र होते. मग त्यांनी काय तयारी केली पाहिजे ते विश्वास नागरे पाटील म्हणतात पहा की कल करो सो आज कर, आप करो सो स्टार्ट कर. त्यामुळे त्यांनी असं सांगितलेलं आहे की प्रत्येक सेकंद खूप काय आहे महत्त्वाचा आहे. सेकंदाचं महत्त्व दिलंय त्यांनी एका व्याख्यानात. त्यामुळं सेकंदाचं महत्त्व कुणाला आहे, ज्याच्या एका सेकंदात ज्याचं ऑलिम्पिकचं पद गेलेलं आहे. तर त्यामुळं आपल्याला बांधून 1 सेकंद नाही, कमीत कमी आपल्याला महिनाभर आहे, 2 महिने आहे. त्यामुळे ह्या 2 महिन्यात तुम्ही काय करावं त्यासाठी हा सगळा अट्टहास आहे. ही लिंक जास्तीत जास्त तुमच्या डीएड बीएड मित्र परिवाराला काय करा, सेंड करा की जेणेकरून त्यांना ही सर्व माहिती मिळेल. चला तर आपल्या मेन विषयाकडे आपण जातोय मग की डॉक्युमेंट आपल्याकडं कोणकोणते हवे आहे. साधा सोपा हा आपला काय आहे प्रश्न आहे. बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, व्यवस्थित दिसतंय का आधी मला सांगा, कारण याचा फॉन्ट थोडासा काय आहे बारीक आहे. पटकन सांगा स्क्रीनवरचं व्यवस्थित दिसतंय का. आणि आवर्जून अभ्यास करून मी हा तक्ता बनवलेला आहे. आलंय का, कुठली तरी पीडीएफ घेतली आणि ती पीडीएफच मी तुम्हाला इथं लगेच दाखवतोय असं नाहीये की काय गरजेचं आहे. सगळ्यात पहिले तुमच्याकडे खरंच काय असणं गरजेचं आहे त्यावरच आपण काय करणार आहोत, इथं चर्चा करणार आहोत. आणि ज्याला हे पटणार नाही, ज्याला काय मध्ये जे जुने मुलं आहे तुम्ही बघूच नका. तुम्ही बेस्ट आता काहीतरी तुमच्याच्यानं जर का टीईटी पास होत नसेल, सीटीटी होत नसेल, टॅटमध्ये सुद्धा मार्क कमी पडत असेल, तुम्ही हे सोडून द्या धंदे. तुम्ही काहीतरी दुसरं काहीतरी उद्योगधंदे पहा. त्यामुळं ह्या बाकीच्या तरुण मुलांना सुद्धा काय करू नका, नैराश्यात आणू नका. कारण मी पाहिलेलं आहे ज्या मुलांनी रेग्युलर लाईव्ह क्लास केले, जे मुलं रेग्युलर चांगले संदर्भ ग्रंथ वापरत होते, असे मुलं बांधवांनो सहज लागले. ज्यांना स्वप्नातही वाटत नव्हतं की मी जिल्हा परिषदेमध्ये पदवीधर शिक्षक होईल, असे हजारो मुलं बांधवांनो जिल्हा परिषदेला लागलेत. आलंय का. त्यामुळं आपण पूर्वतयारी चांगली ठेवली पाहिजे. दररोज बांधवांनो आपला बाप, आपले आई वडील जर आपल्या कुटुंबासाठी 8 घंटे जर सतत कंपनीमध्ये कुठं सरकारी नोकरीला किंवा कुठेतरी शेतात काम करत असेल, तर आपण सुद्धा त्याच परिवाराला मान देण्यासाठी, सन्मान देण्यासाठी 8 तास अभ्यास करणं गरजेचंच आहे, गरजेचंच आहे. तुम्हाला भविष्यात जर का सुखाचे दिवस जगायचं असेल तर आता थोडंसं कष्ट करावे लागेल. त्यामुळे ऐका आता मी काय म्हणतो. नंबर 1 कान टव करून ऐका
की मोबाईल नंबर अत्यंत महत्त्वाचा असतो. मला बऱ्याच वेळा काय करतात माहिती का, महिला मंडळ परीक्षेचा नेमकं हॉल तिकीट यायचं असतं, त्यानंतर सर तो नंबर मग माझ्या मिस्टरांचाच होता, मग मी आता इकडं आहे आणि त्यांना पण काय तो नंबरही बंद पडला. मग आता जे काही तुमचं ह्या परीक्षेच्या संदर्भात ज्या काही गोष्टी आहे बांधवांनो, त्या सगळ्या गोष्टी महत्त्वपूर्ण तुम्हाला त्या तुमच्या मोबाईल नंबरवरतीच येत असतात. त्यामुळे मेसेज असेल, ईमेल आय डीचा मेसेज असेल किंवा परीक्षा परिषदेमधून काही सूचना आल्या त्या आवर्जून तुमच्या ईमेल आय डीवर किंवा मोबाईल नंबरवर येतात. तर नंबर एक काम, इथनं पुढं वर्षभर कमीत कमी तुम्ही जो मोबाईल नंबर वापरणार आहात, ज्याच्यावरती तुम्ही दर महिन्याला रिचार्ज करत आहात, तो मोबाईल नंबर अत्यंत महत्त्वाचा आहे. नाही तर महिला मंडळाचं कसं असतं, फारसा सतत त्या मोबाईल नंबर बऱ्याच वेळा बदलत असतो, वडिलांचा, मिस्टरांचा, कधी सासऱ्यांचा. तर स्वतःचं एक छानसं कार्ड घ्या, नसेल तर, आणि तोच तुमचा वर्ष 2 वर्ष नोकरी लागोपर्यंत नंबर ठेवा. दुसरी गोष्ट की ईमेल आय डी तयार करत असताना आवर्जून त्याचा पासवर्ड लक्षात ठेवा. तुमच्याकडे मोबाईल नंबर नाही, ईमेल आय डी नंबर नाही, तर मग खूपच राडा होतो. दुसरी एक गोष्ट, आधार कार्ड हे अपडेट करून ठेवा. 10-12 वर्ष जर झाले असेल आधार कार्डाला, तर ते आता काय झालेलं असतं बांधून, ते लिंक नसतं. आधार लिंक करून ठेवा, अपडेट करून ठेवा, हे अत्यंत महत्त्वाचं. सगळ्यात पहिले महत्त्वाचं मोबाईल आणि ईमेल नंबर, त्याशिवाय तुम्ही फॉर्मच भरू शकत नाही. आणि मग काय होतं की तो जो बसणारा व्यक्ती असतो कम्प्युटरवर, तोच तुमचा ईमेल आय डी पासवर्ड करून देतो कुठेतरी. तुम्ही ते त्या ईमेल आय डीचा पासवर्ड लिहून ठेवता आणि तोही गायब होतो. मग नंतर ऐन परीक्षाच्या ताणाताणीत सर ईमेल आय डी हरवला, त्यानंतर तुमचं काय म्हणते त्याला मोबाईल नंबर माझा बंद पडलेला आहे, मग आता कसं तुम्हाला माहिती कळणार सगळी. त्याच्याकरता ईमेल आय डी मोबाईल नंबर महत्त्वाचा. नंबर 2, आता शैक्षणिक अर्हता. आता शैक्षणिक अर्हता म्हणजे काय, सगळ्यात पहिलं महत्त्वाचं जे डॉक्युमेंट्स आहे ते तुमचं 10वीचं, कितवीचं बांधवांनो, इयत्ता 10वीचं जे मार्कशीट आहे किंवा जे तुमचं गुणपत्रक आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. आता 10वीचं गुणपत्रक आणि प्रमाणपत्रक हे दोन्ही वेगवेगळे असते. आता बऱ्याच जणांना ते माहिती नाही की ते कोणते असते, काय असते. तर बांधवांनो बघा, तुम्हाला इथं माझं दाखवतोय, हे माझं काय आहे, सगळ्यात पहिलं हे आहे पहा, या ठिकाणी गुणपत्रक. म्हणजे मला जे काही मार्क पडलेले आहे, जे काही गुण पडलेले आहे, ते गुण या ठिकाणी 10वीच्या या ठिकाणी काय होते दिसतंय. आता मी जवळपास हे माझे सगळे डॉक्युमेंट 10-12 वर्षानंतर बाहेर काढले तुम्हाला दाखवायला. असंच दुसरं काय असतं, एक प्रमाणपत्र असतं. हे प्रमाणपत्र, ह्या प्रमाणपत्रावर आवर्जून काय दिलेली असते माहिती का, आपली जन्मतारीख दिलेली असते. त्यामुळे 10वीचं गुणपत्रक बरोबरच त्याचं प्रमाणपत्रक महत्त्वाचं आहे. कारण तुमच्या जन्मतारखेचा सगळ्यात पहिले अधिकृत शासकीय दस्तावेजामध्ये तुमची तारीख आलेली आहे TC नंतर. त्यामुळे हे दोन्ही अत्यंत महत्त्वाचे आहे. हे झाल्यानंतर पहा 12वीचे, तुमचं 12वीचे सुद्धा जे काही गुणपत्रक आणि प्रमाणपत्रक ते सुद्धा दोन्ही सारखेच असतात. तर काही जण म्हणते नाही ना हेच आहे ना, आणि मला माहितीच नव्हतं. तर तुमच्या शाळेत असतं कधी कधी, तुम्ही आणलेले नसेल. हे आहे गुणपत्रक आणि हे आहे बघा बांधवांनो इकडं प्रमाणपत्रक. हे 10वीचं आणि हे 12वीचं. इथं सुद्धा तुमचा काय म्हणतो आपण त्याला, इथं ह्या 12वीच्या याच्यावर तुमच्या तारखेची नोंद नसते. त्यामुळे 10वीची तारीख अत्यंत काय आहे, महत्त्वाची आहे. त्यानंतर तुमचं पदवी म्हणजे जर तुमचं BA झालेलं असेल तर BA, तुमचं BSc झाले असेल तर BSc, तुमचं BCom झाले असेल तर BCom. याचं सुद्धा एक गुणपत्रक असतं आणि एक प्रमाणपत्र असतं. आता मी D.Ed चालू असतानाच ग्रॅज्युएशन केलं, तर इकडं फर्स्ट इयरला होतो तिकडं मुक्त विद्यापीठामध्ये. तर बघा माझं हे काय आहे, गुणपत्रक आहे यशवंतराव प्रतिष्ठानचं, आणि हे काय आहे, प्रमाणपत्र आहे. याला सर्टिफिकेट असं म्हणतात. अशी दोन्ही लागतात. यापैकी एकही नसलं तर तुमची लगेच तपासणी काय होते, थांबती. त्यामुळे अत्यंत महत्त्वाचं आहे अशी दोन्ही सर्टिफिकेट तुमचे 10वी 12वी त्यानंतर तुमचे ग्रॅज्युएशनचे सुद्धा गरजेचे असतात. त्याच्यानंतर पहा D.Edचे, आपले D.Edचं सुद्धा असंच एक गुणपत्रक असतं, असंच काय असतं, प्रमाणपत्र असतं. हे दोन्हीही गरजेचं आहे. मी तुम्हाला दाखवतो याच्यासाठी की तुम्हाला समजत नाही नेमकं. ते MSCIT ऑफिसमध्ये किंवा तो ऑनलाईन फॉर्म भरणार म्हणतो गुणपत्रक आणा, प्रमाणपत्र आणा, तुम्ही एकच घेऊन जाता, तिथं सुद्धा काय होतो, घोळ होतो. त्यामुळे BA झाल्यानंतर बांधून MA साठी MAचं सुद्धा लागतं.
तुम्हाला जर 12वीला शिक्षक व्हायचं असेल तर हे MAचं सुद्धा महत्त्वाचं आहे. आता व्यावसायिक अर्थात मी तुम्हाला दाखवलं DEDचं गुणपत्रक आणि प्रमाणपत्रक, तसंच BEDचं सुद्धा असतं. आता आम्ही इकडं बामो विद्यापीठात होतो, तर बघा तुमच्या माहितीस्तव सांगायचं म्हणजे हे काय आहे गुणपत्रक आहे, तर माझं आणखी ही सनद प्रमाणपत्र मी काही घेतलं नाही आणखीन BEDचं, ते राहूनच गेलंय. तर त्यामुळं कधी कधी ते डॉक्युमेंट राहत असतात, तर ते आवर्जून आपण काय केले पाहिजे, ते जाऊन आणले पाहिजे. आलं का लक्षामध्ये? तर चला हे तुम्हाला सांगायचं. आणि हे आपलं त्यानंतर TETचं प्रमाणपत्र. मी TET 2013लाच पास होतो. माझ्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थाने TET जर नसते, त्यावेळेस जर मी पास नसतो झालो पहिल्याच वेळेस, तर नोकरी लागणं शक्य नव्हतं. तर नेमकं 2012 ते 2013 ह्या कालखंडात खूप अभ्यास केला था पुस्तक लिहिण्यासाठी. बालमानसशास्त्राचं पुस्तक त्यावेळेस फक्त केसगर आणि माझंच होतं 2013ला, कुणाचंच नव्हतं. तर मग नेमकं त्या 1 वर्षाच्या कष्टाचं चीज असं झालं की सतत तेच अभ्यास केल्यामुळं फक्त 1.5% मुलं बांधवनो काय होते म्हणजे का TETमध्ये पास झालेले होते पहिल्यांदा. तर त्यावेळेस मी पास होतो. ह्या प्रमाणपत्रामुळं मला नोकरी लागली. कधी? 2013लाच. आलं लक्षामध्ये? तर त्यामुळं तुम्ही सुद्धा अभ्यास करा. अभ्यास करणारा नोकरी लागते म्हणजे लागतेच. ठीक आहे, चला मग आता हे बांधून मी इकडं या ठिकाणी हे ठेवलेलं आहे सगळे डॉक्युमेंट माझे. तर हे सगळे एक पहिलं शैक्षणिक अर्हता आपली सगळी 10वी 12वी BA MA पर्यंतचे दोन्ही प्रमाणपत्र तुमचं असणं गरजेचं आहे. त्यानंतर व्यावसायिक अर्हता तुमचं DED आहे का BED आहे, ज्याचं त्याचे दोन्ही प्रमाणपत्र असणार. म्हणजे आपण जर इथपर्यंत जर बघितलं बांधून 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 तुमचे नुसते शैक्षणिक डॉक्युमेंट हे 12 झालेले आहे. आणि मग त्यानंतर जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल, OBC मध्ये, SC मध्ये, ST मध्ये किंवा आणखीन EBC EWS मध्ये, तर याचं सुद्धा प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा MSCIT सुद्धा आपल्याकडे असणं खूप गरजेचं आहे. नसेल तर ते तुम्ही नंतर करू शकता. MSCIT हे MSCIT सुद्धा असणं गरजेचं आहे बरं का. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं मी म्हटलं तुम्हाला की आपल्याकडं तुम्हाला जर 1ली ते 5वीचं शिक्षक व्हायचं आहे तर तुमच्याकडे कमीत कमी नाही का TETचा पेपर पहिला तुमचा पास पाहिजे. हा जर नसेल तर कमीत कमी केंद्रीय CTETचा पास पाहिजे. आलं लक्षामध्ये? आणि तुम्हाला जर 6 ते 8 साठी शिक्षक व्हायचं आहे, तुमचं काय झालेलं असेल इथं BED वाल्यांना हे पहिला पेपर देता येत नसतो, लक्षात ठेवा. 6 ते 8 साठी एक तर तुम्ही TET पास पाहिजे, नाही तर बांधून तुम्ही CTET पास पाहिजे. याच्याशिवाय हे होणं शक्य नाही. ह्या आणि ज्याचं बांधवणूक पदवी झालेली आणि DED वाले आहे ते हे दोन्हीही पेपर देऊ शकतात. BED वाले हे देऊ शकत नाही. DED वाल्यांना खूप फायदा आहे, लक्षात ठेवा. आता उदाहरणार्थ मी तुम्हाला माझं सांगतो. माझं DED झालं, BED झालं, MED झालं, MA झालं, म्हणजे सगळेच मला डॉक्युमेंट लावावं लागत होते. तर त्यामुळं ज्यांचं DED झाले त्यांना खूप फायदा आहे. ते 1ली ते 5वीला पात्र ठरतात, 6 ते 8ला पात्र ठरतात आणि त्यानंतर ते परत 9 ते 12 साठी सुद्धा जर MA BED असेल तर पात्र ठरतात. एवढा मोठा फायदा ह्या DED BED वाल्यांचा होतो. आणि ही मागची जी भरती झालेली आहे यामध्ये बहुतांश अशी मुलं होते DED झालेले होते, परंतु दुसरी TET पास होते म्हणून ते पदवीधर शिक्षक झाले. त्यामुळे दुसऱ्या TETवर किंवा दुसऱ्या CTETवरती हमेशा काय द्या, भर द्या. कारण डायरेक्ट 10 ते 15 हजाराचा पगार वाढतो. अभ्यास तर तोच करायचा आहे, पण पगार फक्त ज्ञानामुळे काय होतो, वाढतो. प्राथमिक शिक्षकाचं माध्यमिक शिक्षक किंवा पदवीधर शिक्षक होण्यासाठी सेकंड TET किंवा CTET पास होणं गरजेचं आहे. तर हेही डॉक्युमेंट तुम्ही आणून ठेवा. आता काही काय म्हणतील की सर मग ते ऑनलाईनचे चालतात का? हो, काही प्रमाणामध्ये फॉर्म निघुस्तर परीक्षा होऊपर्यंत तुमचं चालतं, पण नंतर कालांतराने तुम्हाला ओरिजिनल आणून द्यावे लागतात. आणि त्यासाठी काय करायचं, त्यांची जी वेबसाईट असते परीक्षा परिषदेची असेल किंवा केंद्रीय परीक्षा परिषदेची असेल, तर ह्या दोन्हीही वेबसाईटवर तुम्ही जर सातत्याने पाठपुरावा केला तर तुमचं ओरिजिनल डिजिटल स्वरूपाचं प्रमाणपत्र तुम्हाला भेटतं. ठीक आहे. आणि जर हे आपलं हेच पाहिजे तर परीक्षा परिषद पुणेला तुम्ही स्वतः जाऊन जर गेले तर तुम्हाला पास असेल तर तुम्हाला ते तुमचं सर्टिफिकेट पुनर् भेटू शकतं. एखाद्या वेळेस हरलंय गहाळ झालंय त्याची फी भरल्यानंतर. दुसरी एक गोष्ट, तुमचे जे काही टेटचे जे काही मार्क असतात त्याची जी यादी लागलेली असते ती यादीची सुद्धा काय करायची, सॉफ्ट कॉपी काढून ठेवायची.
आता हे झाले तुमचे एज्युकेशनल आणि व्यावसायिक प्रमाणपत्र. त्याच्यानंतर कास्ट म्हणजे जातीचे प्रमाणपत्र ठेवायचे. मग आता जातीचं प्रमाणपत्र सगळ्या कॅटेगरीसाठी असतं, खास करून कुणासाठी असतं ते या ठिकाणी SC असेल, ST असेल, त्यानंतर OBC असेल, त्यानंतर NT असतं पहा. NT मध्ये NTC, NTB, NTD असे हे वेगवेगळे NTचे सुद्धा काय बघा प्रकार आहे. या सगळ्यांसाठी बांधवांनो कास्ट असतं. त्यानंतर आता मराठा समाजासाठी आलेलं काय म्हणू आपण त्याला, सध्या EWS सुद्धा हे सर्वांसाठीच असतं. ज्याला काहीच कशामध्येच नाही तो EWS मध्ये मोडतो. आणि ECBC म्हणतो आपण त्याला, ECBC हे सुद्धा प्रमाणपत्र तुम्ही आवर्जून काढून ठेवा. आणि त्याच्यानंतर खास करून ST साठी वैधता प्रमाणपत्र आवर्जून तुम्ही काय करायचंय ते जात प्रमाणपत्र, जात पडताळी प्रमाणपत्र कार्यालयामध्ये जाऊन नोंदणी तरी करा. बहुतांश अशी मुलं आहे हलगर्जीपणा केलेला होता, 110 पर्यंत मार्क पडलेले होते, परंतु काय नव्हतं, व्हॅलिडिटीच नव्हती STच्या मुलांची. तर कमीत कमी काय करायचं, काही मुलं म्हणतात सर आमचं भेटतच नाही. अरे पण तुम्ही प्रस्ताव तर ठेवा ना, तुम्हाला तिथं क्लेम तर करता येईल की सर मी नेमकं काय म्हणू आपण त्याला सायन्स फील्डचा नव्हतो, मी काय म्हणू आपण त्याला आर्ट्सचा होतो, म्हणून मला नोकरीच नाही, तिथे डायरेक्ट क्लेम करता येणार नाही. पण तो अर्ज तरी तुम्ही काय केला पाहिजे, तिथं दिला पाहिजे. एखादा प्रोसेसमध्ये आहे सर्टिफिकेट असं दिसल्याशिवाय तुम्हाला बांधवून नोकरी लागणार नाही. मग त्यावेळेस ते काय करतात, 2 महिने 3 महिने 2 वर्ष 4 वर्ष असा कालावधी देऊन काय करत असतात, रुजू करून घेत असतात. आवर्जून दुसरं एक अत्यंत महत्त्वाचं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट बांधवांनो सुद्धा खूप गरजेचं असतं. आता मार्च झालंय तर आवर्जून बांधवांनो तुम्ही नवीन जेवढे काही OBC आणि इतर जे तत्सम कॅटेगरीचे मुलं आहे, खास करून OBC साठी बांधवांनो तुम्ही नॉन क्रिमिनल काढूनच ठेवा. कारण नॉन क्रिमिनल काढायला वेगवेगळे 4 प्रमाणपत्र लागतात. उत्पन्नाचं लागतं, रहिवाशी लागतं, त्यानंतर आणखी अशी हे 4 गोळा करायलाच 1 महिना जातो. आणि त्याच्यानंतर ते सगळे फाईलला लावून बांधवांनो 1.5 महिन्यानंतर नॉन क्रिमिनल भेटत असतं. त्यामुळे सगळ्यात पहिले नॉन क्रिमिनल अपडेट ठेवा. त्यानंतर सहकुटुंबाचं प्रमाणपत्र सुद्धा अत्यंत काय आहे गरजेचं आहे, ते सुद्धा ठेवायचं. याच्यामध्ये किती मला मुलं आहे, आपत्ती आहे याची सुद्धा नोंद असली पाहिजे. आणि आवर्जून 2च ठेवा. 3-4 जरी आपत्ती असले तर भान ठेवा, शासनाला 2च अधिकृत अपेक्षित आहे. तर त्यामुळे 2च आपत्त्याचं प्रमाणपत्र त्या ठिकाणी द्यायचं आहे. शाळा सोडण्याची TC किंवा जन्म प्रमाणपत्र दोघापैकी एक असणं खूप गरजेचं आहे. दोन्ही असले तर उत्तमच. त्यानंतर बरेच असे विद्यार्थी असतात की ते महाराष्ट्राचे असे काही कर्नाटक असेल, आंध्र असेल, गुजरात असेल अशा बाउंड्रीवरती राहतात. तर मग तशा सुद्धा मुलांचं जे काही रहिवासी प्रमाणपत्र असतं तर ते सुद्धा त्यांनी घेऊन ठेवायचं आहे. लक्षात ठेवा, मागच्या वेळेस आंध्रातले बरेचसे मुलं होते आपल्याकडे क्लासला, तर आवर्जून ह्या मुलांना हा प्रॉब्लेम आलेला होता. तर ते अपडेट करून ठेवायचं रहिवासी प्रमाणपत्र. त्यानंतर मी आधीच तुम्हाला आधार कार्ड, पासपोर्ट फोटो किंवा पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स या तिन्हीपैकी या 4पैकी एक तर असणं गरजेचं आहे आधार, ते पण अपडेट करून ठेवायचं. त्यानंतर अत्यंत दुसरं महत्त्वाचं सामाजिक आरक्षणासाठी पहा, तुम्ही जरी महिला असेल आणि तुमच्याकडे महिला प्रमाणपत्र नाहीये तर तुम्हाला महिलाचं जे काही टक्केवारी आहे बांधवनो, 30% आरक्षण, हे 30% आरक्षण हे तुम्हाला लागू होणार नाही. तर त्यामुळं महिला आहे तर तुम्हाला ते सिद्ध करावं लागेल की मी महिला आहे. महिला आरक्षणाचं प्रमाणपत्र सुद्धा गरजेचं आहे. अपंग असेल तर अपंगाचं प्रमाणपत्र ते पण ऑनलाईन करून घ्या. 40% इथपर्यंत असलेलं ऑनलाईन करून घ्या. माजी सैनिकाचं सुद्धा प्रमाणपत्र. खेळाडू असेल तर तुम्ही तुमच्या विभागीय किंवा राज्य स्तरावरची जी काही पडताळणी असते त्या सर्टिफिकेटची ती पडताळणी करून घ्या. डायरेक्टच माझ्याकडे हे आहे मी खेळात गेलतो तर त्या खेळाला मान्यता आहे का, त्याचं कुठल्या क्रमांकाचा तो खेळ आहे, सगळं दस्तावेज घेऊन सोबत जा. डायरेक्ट 5% आरक्षण असतं रे बांधवांनो, लई बराचसा फायदा होतो याचा. प्रकल्पग्रस्त असेल, भूकंपग्रस्त असेल, त्यानंतर हा प्रकल्पग्रस्त म्हणजे धरणग्रस्त म्हणतात त्याला, तर हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचे सगळे सर्टिफिकेट आहे. हे ऑलरेडी असतातच, फक्त हे महिला आरक्षणाचंच महिला थोड्या त्यांच्या लक्षात नसतं की बाबा खरंच महिलांचं असतं का. तर तुम्ही तहसील कार्यालयात गेले तर ते भेटतं. ठीक आहे, चला आता हे सगळे डॉक्युमेंट आपण इथपर्यंत काय केले आहे बघितलेले आहे. त्यानंतर अनाथ असेल तर अनाथाचं सुद्धा प्रमाणपत्र 1% आरक्षण असतं अनाथांना. त्यानंतर आत्महत्याग्रस्त शेतकरी पाल्य असेल याला सुद्धा आरक्षण दिलेलं आहे वेगळं, ते सुद्धा जवळ ठेवा.
जनगणना 2014ची निवडणुकीची काही कर्मचारी असतात, जुने कर्मचारी, त्यांना सुद्धा काहीतरी 5% आरक्षण वेगळं दिलेलं आहे. तेच जर तुमच्याकडे असेल प्रमाणपत्र तर पहा, बऱ्याच जणांचा यावा तर जन्म झालेला नसेल, त्यामुळे तुम्ही याच्या नादी लागू नका. हे महत्त्वाचं आहे. 2019च्या जी काही TETचा गैरप्रकार झाला, त्या गैरप्रकारात जर तुम्ही आढळलेले असेल तर तुम्हाला बांधवणं नोकरी लागणं शक्य नाही, किंवा तुम्ही त्याचं सुद्धा तुमच्याकडे काय असलं पाहिजे, तुम्ही त्यात दोष नसलेले असं सुद्धा तुम्ही ते आवर्जून काय करा, आधी जर त्यात गैरप्रकारात आढळले असेल तर ते सुद्धा तुम्ही व्यवस्थित ते डॉक्युमेंट जवळ ठेवायचे. अंशकालीन कर्मचाऱ्याचे प्रमाणपत्र सुद्धा तुम्ही जवळ ठेवा, तहसीलदाराचं. त्यानंतर विवाहानंतर बऱ्याच जणांच्या नावात बदल होतो, हे महत्त्वाचा मुद्दा आहे. बऱ्याच अशा महिला आहे की 10वी 12वी आणि तुमच्या TETच्या याच्यामध्ये तुम्ही बदल करता, DEDचं नाव वेगळं, TETला दिलेलं नाव वेगळं, मिस्टरांचं बऱ्याच जणांचा मिस्टरांचा काय होतं त्याला इगो जागा होतो, मग आता तू माझ्याकडे राहते तर कवर आई वडिलांचं नाव लावती. तर उलटं काय केलं पाहिजे की आपलं सगळ्या डॉक्युमेंटवर आई वडिलांचं नाव येतं, तेच ठेवा नोकरी लागूपर्यंत. नंतर तुम्ही बॉन्ड वगैरे करून किंवा राजपत्रित अधिकाऱ्याचं समोर जाऊन तुम्ही काय करा, ते नंतर ते प्रमाणपत्र करा. पण शक्यतो सुरुवातीला बदल करू नका, कारण लई खिचडी होती ती प्रमाणपत्राची. त्याच्यानंतर हमीपत्र द्यावं लागतं. मी हे सगळे डॉक्युमेंट जे लावलेले आहे 30-35 हे सगळे काय आहे, खरे आहे आणि यामध्ये काही खोडाखोड नाही आहे, असं स्वप्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला काय करावं लागतं, द्यावं लागतं. आणि एक छानसं काय करायचं पहा, चांगली एक सही सुद्धा करून ठेवायची. बरेच जण मुलं काय करतात की तिथं सही वेगळी असते, इथं सही करते वेगळे, उद्या परीक्षेची वेळेस सही वेगळी करते. तर आपली सही कोणती आहे, मी कधी कोणती सही करते हे सुद्धा आवर्जून लक्षात ठेवा. आलं का लक्षामध्ये? आणि आपली सही कोणती आहे हे आपल्या याच्यावरती असतं बघा, कशावरती, पॅन कार्डावरती. तर आवर्जून हा एक शासकीय पुरावा असतो की माझी हीच सही आहे. तर आवर्जून स्वतःचा एक चांगला फोटो, की जो फोटो असा तिरपान तारपान गॉगल लावून असा फोटो नाही, की जो असा स्तब्ध आहे, एकदम छान, दोन्ही कानं दिसतात, डोळे दिसतात, आपलं पूर्ण शरीर छान पद्धतीने दिसतं, असे आवर्जून बॅकग्राऊंड व्हाईट बॅकग्राऊंडमध्ये सुद्धा काढून तुम्ही आवर्जून ठेवा, की जेणेकरून तुम्हाला ओळखायला त्यांना काय जाईल, सहज आणि सोपं जाईल. चला, ही झाले सगळे डॉक्युमेंट. आता याच्या व्यतिरिक्त तुमचं काय म्हणणं आहे ते मी आता काय करतो, या ठिकाणी आवर्जून ऐकतोय. चला, आता तुम्ही कमेंट करू शकता. सर, फॉर्म भरताना CTET सर्टिफिकेट गरजेचं आहे का? बघा, लक्षात ठेवा, मी अधिकृत आणि अभ्यासपूर्ण सांगतो. जर तुम्ही CTETचा फॉर्म भरलेला असेल आणि त्या परीक्षेच्या अगोदर जर का टेट परीक्षा होत असेल तर मी ठामपणे सांगतो, तुम्हाला ॲपियर असल्या कारणाने तुम्हाला परीक्षा देऊ देणार. काय बोलतोय मी तुम्हाला, तुम्ही जरी CTETचा फॉर्म भरला आणि तुम्ही TET पास नाही आणि CTET देत आहात तर ॲपियर असल्यामुळे तुम्हाला चान्स मिळतो. कारण यांना काय असते, जास्तीत जास्त मुलांना परीक्षा द्यायला प्रेरित करायचं असतं. त्यामुळं मागच्या वेळेस 2022ला ॲपियर CTET वाल्याला सगळ्याला चान्स मिळाला होता. आलं का लक्षामध्ये? फक्त तुम्हाला तो फॉर्म भरणं अत्यंत गरजेचं आहे. तिथं ऑप्शन असते एक ॲपियर, तर ॲपियर वाल्याला चान्स भेटतो. कोणी प्रश्न विचारला होता? हा रागिनी मॅडमने प्रश्न विचारला होता. तर ताई काय म्हणतात त्याला, ॲपियर वाल्याला चान्स भेटतो. EWS NLC लागते का? हो, EWS काढून ठेवा. तुम्ही जर EWS मध्ये असेल तर 100% लागतं. DEDला रेग्युलर मार्क मेमो लागतो का? हा, मी काय सांगितलंय, प्रत्येक तुमच्या शालेय तुमच्या अहर्तता किंवा व्यावसायिक अहर्तता प्रत्येकाचे 2-2 सर्टिफिकेट लागतात. मी दाखवले की नाही तुम्हाला, 10वीचे 2, 12वीचे 2, DEDचे 2, BEDचे 2 लागतात. तर ते तुमच्या कॉलेजमधून आणून घ्या. महिलांना 33% प्रमाणपत्र दरवर्षी वाढावं लागतं का? हो, दरवर्षी नवीन रिन्यू करा. मुक्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन केल्यानंतरचे प्रमाणपत्र कुठे मिळते? मुक्त विद्यापीठाचे प्रमाणपत्र एक तर तुम्ही ज्या कॉलेजला दिलं तिथं, नाही तर डायरेक्ट नाशिकला जावं लागतं. काय करावं लागतं? यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिकला मुख्य कार्यालयात जायचं. तिथं तुमच्या आधीचं तुम्ही
कधी परीक्षा दिली ती, काय दिली ते स्वतः डॉक्युमेंट घेऊन जायचे, भेटून जातं बांधवांनो तुम्हाला. सर माझं TETचं प्रमाणपत्र 2013चे सर्टिफिकेट आहे, ते चालते का? हो चालतं. पाठीमागं झालं की दर 7 वर्षांनी रिन्यू करा, पण तो नियम रद्द केलेला आहे. तुम्ही कधीचे पण TETचं असेल तरी चालतं. दिव्यांग ऑनलाईन कार्ड, ऑनलाईन प्रमाणपत्र असतं ते पण ठेवा आणि तुमचं कार्डही ठेवा, दोन्ही ठेवायचे. दहा सर्टिफिकेट वरची सिग्नेचर पाहते का? बघतात. नाही 10वीचं नाही, 10वीच्या सर्टिफिकेटची सिग्नेचर नाही. तुमची सध्याची, तुम्ही जेव्हापासून फॉर्म भरला सगळीकडे सिग्नेचर तीच ठेवायची, वेगवेगळी बदलू नका ना. सर CTETच्या प्रमाणपत्रावर आडनावाची स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे, तर काय बांधवांनो, एक तर त्यांना ते अप्लाय करा, दुरुस्त करून तुम्हाला भेटेल. नसता आता काय म्हणते त्याला, थोडं काय म्हणतो आपण त्याला, जास्त जर स्पेलिंग बिघडा असेल तर मग मात्र तुम्हाला प्रत्यक्ष त्या कार्यालयात जाऊनच ते बदलून घ्यावं लागेल. कारण आडनावाचा अर्थ जर बदलत असेल तर करून घ्या, ते सर्टिफिकेट दुरुस्त करून घ्या. BEd सेकंड इयर वाल्याला हे बघा, ॲपियर वाल्याला चान्स असतो, पण ते BEd वाल्याला देतील का नाही हा मोठा प्रश्न आहे. TET करताना दिला जात असतो, पण टेट करताना शक्यतो दिला जाणार नाही. हो, EWS वाल्याला NLC लागते, करून ठेवायचं ते सगळं. सर पण त्यासाठी CLGचं प्रमाणपत्र लागेल ना, ज्या ठिकाणी आपण संबंधित डिग्री केली. BEd ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट लागते का? हो, दोन्ही सर्टिफिकेटही लागतं आणि तुमचं काय म्हणू आपण त्याला गुणपत्रकही लागतं, दोन्ही लागतात. सर माझी TETचा फॉर्म भरताना चूक झाली, मी दोन्ही पेपर ओपन OBC मधून पास आहे, तेथे येण्यास त्यामुळे 45ला पास दाखवत आहे. बघा ताई, ते सैनिकाची पत्नी नाही, स्वतः त्या सैनिकाला बांधवांनो ते आरक्षण दिलेलं आहे. त्यामुळे स्वतः तो काय पाहिजे, सैनिक पाहिजे, तो BEd झालेला, त्यालाच तो फायदा दिलेला आहे, दुसऱ्यांना तो फायदा नाही. शाळा सोडण्याचा दाखला नाही पण जन्म प्रमाणपत्र आहे, चालेल. परंतु शाळा सोडण्याचा दाखला तुम्ही हे मागून घेऊ शकता ना, त्याची दुप्रतची झेरॉक्स वगैरे. शेवटी तुम्ही कुठं केलं का त्याचे प्रमाणपत्र तुम्हाला भेटून जातं. नॉन क्रिमिनलची डेट 2027 पर्यंत आहे, चालेल का? हा मग चालेल, पण ज्यांनी काढलेलंच नाही आहे त्याच्यासाठी. सर CTETचा पेपर सेकंडला 83 मार्क आहे, OBCला चालते का? हो चालते, 82लाच पास आहे, 83ला तर चालतेच. नॉन क्रिमिनल 27चा आहे, ओके. 2024चे ECBC कास्ट सर्टिफिकेट चालेल का? चालते, सर्टिफिकेट कोणते असेल त्याच्यावर आक्षेप जर नसेल तर चालणारच. TET साठी BEd पूर्ण पाहिजे का? आता BEd पूर्ण लागेलच ना सर. मी काय म्हणतो तुम्हाला की तुमचं ॲपियर जर BEd असेल तर तुम्हाला TET देता येते, परंतु टेट होण्यासाठी तुमच्याकडं हे सगळे सर्टिफिकेट असल्याशिवाय तुमचा फॉर्मच फिलअप होत नाही. फक्त एखाद्या वेळेस तुम्ही फक्त CTET ॲपियर असेल किंवा निकाल आणखीन लागलेला नाहीये तरी चालतं, कारण तुम्हाला अंतिम डॉक्युमेंट हे कधी सबमिट करावे लागतात, 4-5 महिन्यांनी सगळं सबमिट करावे लागतात. परीक्षा फक्त हे परीक्षा फॉर्म भरताना नंतर हे तुम्हाला ज्यावेळेस तुमची मेरिट लिस्ट आली, तुम्हाला डॉक्युमेंट घेऊन बोलवलं त्या दिवशीचा कार्यक्रम या. पण मी म्हणतो आधीच तयार करून ठेवा, हे आधीच तयार करून ठेवायचंय. सर मी BEd क्वालिफाईड असून 1 व 2 दोन्ही पास आहे, फक्त
टाइम टेट एक्झाम देणार आहे. डॉक्युमेंट कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, माझं ऑफिशियल कास्ट काय, माझं ऑफलाईन कास्ट आहे 2000चे, चालेल का? तर ते ऑफलाईन नाही, आता ऑनलाईन करून घ्या ताई, ते ऑनलाईन करून घ्या. आता खूप जुनं झालं ते ऑफलाईनचं, आता ऑनलाईन तुम्ही आवर्जून करून घ्या, काही हरकत नाही. सर मी TET पास नाही, BEd आहे. तर जे TET पास नाही, जे BEd आहे त्याला 9वी ते 10वीसाठी सुद्धा ते काय होतात, लागू शकतात. विवाहानंतरचं नाव बदल असल्यास राजपत्र कुठे मिळते तुम्हाला? हे तहसील कार्यालय किंवा कोर्टात भेटतं पहा, खास करून कोर्टामध्ये. आणि ते विवाह प्रमाणपत्र काढायला आधी तुमचं विवाहाचं प्रमाणपत्र लागतं, मॅरेज सर्टिफिकेट. त्याच्यानंतर मग तुम्हाला राज प्रमाणपत्र भेटतं नावात बदल करण्यासाठी. 2-3 आहे ते. तेच पहा डॉक्युमेंट, तेच सगळे कमेंट आहे. OBC महिला, आम्ही तर मला फक्त चालेल. बघा, एखादी OBC महिला असेल, OBCचं आरक्षण वेगळं आहे आणि महिलेचं आरक्षण वेगळं आहे. महिलेचं आरक्षण हे सामाजिक आरक्षणामध्ये येत असतं, त्यामुळे तो भाग वेगळा आहे, हा भाग वेगळा आहे. बघा, बऱ्याच जणांना अजूनही बरेच दिवस झाले की बाबा मी कशाला पात्र आहे हे समजत नाही. एक शॉर्टकटमध्ये मी तुम्हाला आवर्जून सांगतो पहा, वर्गानुसार असतं ते. वर्ग इथं पहा, वर्ग, आणि इथं आहे तुमची त्याची काय अर्हता किंवा शिक्षण, आपण त्याला शिक्षण म्हणू. तुम्हाला जर का पहिली ते कितवी 5वी पर्यंत जर शिक्षक व्हायचंय, 1ली ते 5वी, तर लक्षात ठेवा तुमचं DEd असणं कंपल्सरी आहे. DEd बरोबर तुम्ही काय असलं पाहिजे, TET पास असले पाहिजे, TET. आणि TET नसेल तर काय, CTET. या दोन्हीपैकी एक प्रमाणपत्र. वर्ग लक्षात ठेवा, हे DEd वालेच फक्त 1ली ते 5वी शिकू शकते. BEd वाले इकडं घुसायचं नाही. तुम्ही आहात काय, तुम्हाला शिकवायचंय 6वी ते किती, 8वी. मग तुम्ही इथं दोघंही चालते. कोण चालतं? आणि इथं TET कोणती लागते, पहिला पेपर. हा, हे कुठं नाही. कोणता पेपर, पहिला पेपर. पहिला पेपर, पेपर क्रमांक 1. मग आता इथं तुम्ही 6वी ते 8वी आहे, इथं दोघंही लागतात. कोणकोणते, DEd वाले पण आणि BEd वाले पण. पण इथं पेपर कोणता, TET आणि CTETचा पेपर कोणता, दुसरा पेपर. पेपर क्रमांक 2. आता तुम्हाला काय व्हायचंय, 9वी ते 10वी साठी व्हायचंय शिक्षक. मग तुम्हाला कशाची गरज नाही, TETची गरज नाही. फक्त कोरं तुम्ही काय असले पाहिजे, BEd असले पाहिजे, कोरे BEd. TETची गरज नाही. आता तुम्हाला काय व्हायचंय, 11वी 12वी लागायचंय. मग तुमच्याकडे काय असलं पाहिजे, MA BEd. फक्त ह्या दोघांची याचं प्रमाण कमीत कमी जास्तीत जास्त किती टक्के माहिती का, शाळेचं 10% जिल्हा परिषदला. याचं प्रमाण फक्त 5%चे. ह्या दोन्ही जागा सर्वात जास्त कुठं असतात, संस्थेवरती सर्वाधिक जागा असतात. आणि मी तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगतो की ह्या संस्थेच्या जागा बहुतांश वेळा कॅटेगरीच्याच असतात. त्यामुळे कॅटेगरीच्या मुलाला जास्त फायदा होतो इकडं. कारण काय होतं, कॅटेगरीच्या नसत्या, ओपनलाच ते भरून घेतात. संस्थेच्या जागा ह्याच रिक्त असतात जास्त, लक्षात ठेवा. त्यामुळं क्वचित एखादा मुलगा 12वीला वगैरे लागतो. आता आपल्या 20,000 जागा होत्या. 20,000 जागापैकी मला वाटतं लय झाले तर 500 जागा ह्या तुमच्या कशाच्या होत्या, 11वी 12वीच्या 500 जागा होत्या जास्तीत जास्त. आणि ह्या तुमच्या काहीतरी मला वाटतं 1,000 जागा होत्या फक्त. सर्व ह्या 5,000 जागा होत्या. किती हजार जागा होत्या, ह्या 5,000. आणि ह्या 15,000 जागा होत्या जवळपास. हा फरक आहे. फरक हा आहे, लक्षात ठेवा. सर्वाधिक जागा ह्या 1ली ते 5वीच्या येतात झेडपीच्या, जिल्हा परिषद. त्यामुळे आवर्जून कानटाव करून ऐका. तुम्ही काहीही झाले
पास जरी नसले तर येणाऱ्या काळात तुमची CTETची परीक्षा आहे, ती CTETच्या परीक्षेची तयारीला लागा, आवर्जून CTETच्या परीक्षेच्या तयारीला लागा. बघा, तुमच्यासाठी खास मी एक बॅच घेऊन आलेलो आहे. तुमचे कोणी मित्र असतील त्यांना आवर्जून सांगा की सुराज सरांनी CTETची बॅच सुरू केलेली आहे. आणि मी ठामपणे सांगतो, पहिला तुमचा हा फायदा होईल की तुम्हाला बांधवांनो, तुम्ही CTETची तयारी करत असल्यामुळे तुम्ही फॉर्म भरणार आणि कसा भरायचा ते मी तुम्हाला सांगत. ही परीक्षा पास होणं इतकं कोण सोपं आहे, कारण इथं इंग्रजी नाही आहे. मराठी तुम्हाला बाळासाहेब शिंदे सर शिकवणार बांधवांनो, गणित तुम्हाला शरद जाधव सर शिकवणार, चांदोरीकर सर विज्ञान शिकवणार, आणि 75 मार्काचं जे काही पेडॉलॉजी असतं बांधवांनो, ते पेडॉलॉजी मी शिकवणार. आणि ते पण हिंदी टू मराठी. आधी त्या सगळ्या संकल्पना मराठीत तुमचे मी काय करून घेणार, क्लिअर करून घेणार आहे, आणि नंतर बांधवांनो तुम्हाला त्या सगळ्या हिंदीमध्ये काय करणार आहे, शिकवणार आहे. तर आवर्जून अत्यंत महत्त्वाची बॅच आहे. तुम्हाला कोणाला जर असं विश्वास बसत नसेल तर तुम्ही मला ह्याच नंबरवर व्हॉट्सअपवर काय करा, सांगा सर डेमो लेक्चरची लिंक टाका. मग मी तुम्हाला व्हॉट्सअपवर डेमोची लेक्चरची लिंक टाकेन. तुम्ही सगळ्या विषयाचे डेमो लेक्चर बघा, मागच्या वर्षीचे आधीच मी ते फिलअप करून सगळे ठेवलेले. तर मग ते लेक्चरमधून तुम्हाला जर समजत असेल आणि आत्मविश्वास वाटत असेल की नाही गडे ह्या पद्धतीने जर मी शिकलो तर मला नक्की फायदा होईल. कारण TET मधले बहुतांशी मुलं हे की हे नाही का 75 ते 80 पैसे अडकलेले. तर एका विषयामुळे तुम्ही डायरेक्ट बांधून कितीपर्यंत जाऊ शकता माहिती का, 90 पर्यंत जाऊ शकता. तो म्हणजे इंग्रजी कॅन्सल झाला तर. कारण गद्य पद्य आणि व्याकरणला 5-5 मार्क आहे आणि डायरेक्ट 15 मार्क तुमच्या पेडॉलॉजीला आहे. तसं तुमचं इकडे TETला नाही. TETला जरी तुम्ही हिंदी घेतलं तर 30 मार्काचं व्याकरण येतं, फक्त 5 मार्काला गद्य येईल. पण तिकडं तसं नाही आहे, व्याकरण फक्त 5च मार्काला येतं आहे. त्यामुळे ठराविकच ते 5-6 जर आपण चॅप्टर केले तर त्याच्या बाहेर जात नाही व्याकरण. तिथं फक्त तुमचं शिक्षक होण्यास तुम्ही खरंच पात्र आहात का, पेडॉलॉजी म्हणजे शिक्षणशास्त्र सर्वाधिक विचारलं जात असतं. त्यामुळे अत्यंत सोपं आहे हे पास व्हायला. तुम्हाला कुणाला जर का आणखीन टेटची बॅच लावायची असेल तर बांधवांनो 999 रुपयाची बॅच आहे. महाराष्ट्रातली नामवंत आणि खास करून तुमच्या IBPS पॅटर्नला शिकवणारे किंवा IBPSचा जो काही प्रभाव पडतो ते 2 विषयावर पडतो. पहिला म्हणजे बुद्धिमत्ता, सर्वाधिक मार्काला आहे विषय. सुमित सर खूप दिवसापासून बांधवांनो IBPSच्याच विद्यार्थ्यांना शिकवतात बँकिंगच्या. शरद जाधव सर सुद्धा, संकल्प एज्युकेशन खूप मोठी संस्था आहे, गेल्या 10 वर्षापासून सर तिथंच बांधवणं शिकवतात. आणि ते संकल्पचे जे आकाश जाधव सर आहे ते शिंदे सरांचेच विद्यार्थी आहे. त्यामुळे ती सुद्धा आमची संस्था असल्यासारखं आहे. त्यामुळं महाराष्ट्रात बँकिंग क्षेत्रात जी सर्वात मोठी बांधवणं संस्था आहे ती आपली आहे. त्यामुळे त्यामुळे ताणच घ्यायचा नाही. तुम्ही सांगायचंच नाही की बँक IBPS पॅटर्न असा आहे आणि इथं असं आहे. हे बाप लोक आहे त्याला शिकवणारे, 10 वर्ष झाले तेच शिकवते. आता राहिला प्रश्न शिंदे सरांच्या मराठी इंग्रजीचा माझा आणि कला शाखेचा, याच्यावरती फारसा काय होत नाही, फरक पडत नाही IBPSचा. ते IBPS म्हणल्यानंतर ते काय करणार आहे, लय झालं ते एखादा पर्याय काय करणार, वाढवणार आहे. तर मागच्या वेळेस तर काही वाढीला नव्हता त्यांनी, मग आता ह्या वेळेस वाढवतील का नाही वाढवतील तो भाग वेगळा. परंतु त्या परीक्षेचा अनुभव असलेले महाराष्ट्रातले दिग्गज लोक आहे. तर ही बॅच तुम्ही आवर्जून काय करा, जॉईन करा असं मला तुम्हाला आग्रह करायचा आहे. कारण तुम्ही बघितलंय, तुम्ही ज्या मार्गाने आज चाललेले, मी 12 वर्षापूर्वी गेलतो. त्यामुळं आवर्जून अभ्यासू जे लोक त्यामध्ये खरंच यशवंत झालेले आहे ना, आज रुजू आहे शाळेवर, असा माणूस तुम्हाला सांगतोय. लक्षात आलंय का? मला फक्त हे DED मुलाला शिकवण्याचं एक काय म्हणू आपण त्याला, एक आवड आहे खूप. म्हणून मी माझं सगळं बाकीचं शाळा, आणखीन MPSCचा क्लास थोडासा बाजूला ठेवून तुम्हाला दररोज हे करत असतो की नाही, महाराष्ट्रामध्ये एक नवीन जर क्रांती करायची असेल तर कुशाग्र बुद्धीचे चांगले शिक्षक असणं खूप गरजेचं आहे. आज रोजी तुम्हाला सांगतो 4,500पेक्षा जास्त विद्यार्थी द विनर्सचे लागले. म्हणजे आज कुठल्याही तालुक्यात जा तुम्ही तर द विनर स्टडी सेंटरचा पोलिसही सापडतो, तलाठीही सापडतो आणि आता मास्तरही सापडू लागलाय. म्हणजे हे जर 3 लोक जर एक चांगलं रचनात्मक कार्य जर महाराष्ट्रात आपल्याला करायचं असेल तर शिंदे सरांच्या नेतृत्वामध्ये खूप छान कार्य होऊ शकतं. तर ह्या कार्यात तुम्ही हातभार लावण्यासाठी आवर्जून द विनर स्टडी सेंटर या संस्थेवर विश्वास ठेवा आणि या बॅचला काय करा, जॉईन करा. एवढं तुम्हाला आव्हान मला करायचं आहे. आणि कधीही काही अडचण आली तर आवर्जून बांधवांनो न संकोच करता माझ्या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. तुम्हाला जर का काही प्रश्नाचं उत्तर पाहिजे असेल
तर याच्यावरती काय करायचं, व्हॉट्सअप करायचा आहे. मी फोन उचलत नाही, पण तुम्हाला 1-2 तासामध्ये तुमच्या व्हॉट्सअपवरती तुम्हाला हवं ती गोष्ट तुम्हाला भेटून जाते. एवढं बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ईश्वर तुमचं भलं करू. किती वेळ चाललं? 40 मिनिटे. चला बंद कर सगळं. अरे वा, 1,500 लोकांनी पाहिले चालू मध्येच. काय असे आज उलट्या सुलट्या कमेंट नाही केल्या कोणी?